ही संवाद साधण्यासाठी दोन तीन दिवसाच्या आत मी लगेच लगेच जाणार तुला काय करायचं दिशा आंदोलनाची तुम्हाला भेटून आपण पुन्हा असा आपण आपण ते आंदोलन उपोषणामध्ये 17 दिवसात 2 वर्षांनी आणि याचं रूपांतर अंतर्वाढीचं साखळी उपोषण करतो ते कंटिन्यू सगळ्या शहरांच्या अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आणि साखळी उपोषण फक्त याच्यामध्ये 1-2 दिवस विचार केलो आणि लगेच नवरात्रीचा टाकलो लोकांना सच्चा येत आहे माझे लोक सायला वगैरे झाल्यासारखे झाले काय झाले काय मला कुठे मिळलेले काय नाही तुम्ही राज्यात शांततेत आंदोलनानुसार आहे काही मेसेज यायला लागले की लोकांना मी दिसायला निर्बंध केले त्याच्यामुळं एक अफवा पसरायला लागली माझी सगळ्या नागरिकांना मराठी समाजाला विनंती होत आहे अफवा त्यातून देऊ मी एकदम आज तुमच्या महाराष्ट्रातल्या आमरण उपोषण माझे त्याचं रूपांतर साखळी उपोषणात करतो मी एकदम व्यवस्थित मी विचार 1-2 दिवसच घेऊन लगेच मी ताबडतोब आपल्या समाजाच्या भेटीला गावागावात आणि समाजाला आणि आपण एक विचारात काय तुमची दिशा ठरवायची ते आपण ठरवूया कारण संचारबंदीमुळे तुम्हाला इकडे येत नाही मीच तुमच्याकडे यायला लागले लोकशाहीत मूलभूत अधिकार प्रत्येकाला जाऊन संवाद साधण्याचा माझा तो अधिकारी लोकशाही दिलेला आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला अधिकारी आंदोलन करण्याचा सांगतो तुम्ही गावागावात महाराष्ट्रावर साखळी उपोषण आणि आंदोलन मग आमच्या डॉक्टरांना बोलवलंय मी आता ते येतील आम्ही ठरवतो उपचाराला कुठं जायचं का इथंच घ्यायचे का तिकडे जायचं जे डॉक्टर सांगते त्या पद्धतीनं करूया आता जाऊनच द्यायनात ना सांगा तुम्ही फोन करून लगेच निघो तुम्ही आता काय अडचण नाही ते जाऊनच द्यायनात काय करू मस्त माझा जीव चाललाय त्यांनी ठेवलं होतं पण हटणार नाही हा त्यांनी मी तुम्हाला आता प्रामाणिकपणाने सांगतो हे देवेंद्र फडणवीसची जबाबदारी होती ती मी पार पाडली रात्री 5,000 महिला होत्या आणि 25,000 लोक होते यांना रात्रीच त्या देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडून आणायचं होतं लोक सायरा वायरा किती पळाले असते रानात किंवा उत्तराखंडमध्ये तर याला दुसऱ्यांदा अंतरवाली घडवायची होती परत या देवेंद्र फडणवीसला मी राजचिराग होण्यापासून वाचवलंय हे देवेंद्र फडणवीसचं काम होतं जरी इथं काही लाठीचार्ज झाला असता सकाळी आज किंवा रात्री बी मराठा सगळा पेटून उठला असता पुन्हा एकदा राज्य बेचिराग होण्यापासून या देवेंद्र फडणवीस मुळे मी वाचवले पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनेच केलेला तोच मला महापूर आणले जनता नाही माझी जनतेनेच पोलिसाला आणलं आणखीन केसेस मागे घेतल्या नाही म्हणून तसा कशाचं उत्तर तसं आहे की म्हणून त्याने आतापर्यंत त्याला वाटलं असतं माझी जनता आहे त्याने त्या केसेस आई बहिणीच्या मागे घेतल्या असत्या त्याने पोलिस बाजूला सारावेत सागरचा दरवाजा उघडावा यायला तयार आहे पण सगळ्या सोयऱ्यापासून पूर्वक सांगतो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसला तुम्हाला संधी आहे मराठ्यांच्या नाराजीचे लाट अंगावर घेऊ नका सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायच्या मागा लागा तातडीनं तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाहीये तुम्ही चक्रव्यूह रचला होता तो आम्ही तोडला तुमचं स्वप्न होतं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्यात दंगल झाली पाहिजे नाही होऊ दिलं काल राज्य बेचिराग नाही होऊ दिलं नसता काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवरती लाठीचार्ज केला असता त्याला प्रत्युत्तर काय झालं असतं तर पुरं राज्य चेतलं असतं पुन्हा राज्य बेचिराग झालं असतं जरा डोके ठेप्यावर ठेवून विचार करून बघा देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहेत कालची परिस्थिती काय झाली असती तुम्ही लपून बसला असतात बंगल्यात पण राज्य उभं जळालं असतं काल हे नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा विचार करणं गरजेचं आहे राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे तुमच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक अंबळनेर पोलीस स्टेशन आणि एक शिरूर पोलीस स्टेशन दोन्ही ठिकाणी विनापरवाना रस्ता रोको केल्या प्रकरणी तुम्हाला देखील त्यामध्ये आरोपी करण्यात आले